मागील त्याला सोलार ही योजना मोठ्या प्रमाणामध्ये अंमलात येणं अपेक्षित आहे अध्यक्ष महोदय। अनेक शेतकऱ्यांनी एक वर्ष झालं जवळपास 7.5 HP ला 44,000, 5 HP ला 32,000 आणि 3 HP ला 29,000 रुपये अनेक महिन्याखाली वर्षापासून शेतकऱ्यांनी भरलेले आहेत, परंतु ही योजना अद्यापही अंमलात आलेली नाहीये। आज दिवसा 10 तास वीज देण्याचं धोरण आपण त्या ठिकाणी राबवलेलं आहे, पण ही जर योजना लवकरात लवकर अंमलात आणली तर निश्चित स्वरूपामध्ये अशाही थंडीमध्ये माझ्या शेतकऱ्यांना पाणी देण्यासाठी अंधाराचं शेतात जावं लागतं। परंतु अशी अडचण आहे अध्यक्ष महोदय की आज अशा थंडीमध्ये एक हिंस्र प्राणी मरा ज्या बिबट्या आणि कुत्र्यांवर 2 दिवस या सभागृहामध्ये चर्चा झालेली आहे, आज त्यांच्या माध्यमातून किंवा त्यांच्या वतीने जे काही हल्ले होणार आहेत त्याच्यामधून माझ्या अडचणीत येणारा शेतकरी आहे त्याला जर खऱ्या अर्थानं अडचण निर्माण करायची नसेल तर या माध्यमातून ही लवकरात लवकर ही योजना अंमलात आणावी आणि माझ्या शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं दिलासा द्यावं ही सुद्धा विनंती आजच्या निमित्तानं मी अध्यक्ष महोदय करतोय। सरकारला की जे कोल्हापुरी बंधारे त्याचं बॅरेजमध्ये रूपांतर करावं, पण पाणी उपलब्धतेचं प्रमाणपत्र मराठवाड्याची अवस्था असेल, परभणी असेल, माझा जालना जिल्हा असेल, पाणी उपलब्धतेचं प्रमाणपत्र जलसंपदा विभाग देत नाही। तो सुद्धा देण्यासाठी आपल्या माध्यमातून सरकारने हा निर्णय घेतला पाहिजे, कारण की मराठवाडा जर दुष्काळमुक्त करायचा असेल, आमच्या जालना जिल्ह्यामध्ये पाणी उपलब्ध प्रमाणपत्र मिळत नाही, म्हणून नद्याची अवस्था आज जिथं पाणी उपलब्ध प्रमाणपत्र जर मिळालं तर बॅरेजेस होऊ शकतात, त्याचाही आपण विचार करावा। आज विचार जर केला तर सरकारने मागेल त्याला कृषी पंप योजना केली। आत्ताच पाठीमागे छत्रपती संभाजीनगरमध्ये 45,000 एका महिन्यात मागेल त्याला सौर ऊर्जा कृषी पंपाचं गिनीज बुकमध्ये नोंद झाली आणि त्या दिवशी सुद्धा परदेशातले लोक येऊन त्या नोंदणीचं करून प्रमाणपत्र प्रदान करण्याचं काम आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचा सन्मान करण्याचं काम केलं। मी खरं म्हणजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचा सन्मान म्हणजे या महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेचा सन्मान करण्याचं काम केलं आणि शेतकऱ्याचा तो सन्मान आहे। मला तरी वाटतं एवढं मोठं चांगलं काम करण्याचं काम केलं, त्याच्यात काही त्रुटी आढळल्या। मी नम्रपणे आपल्या माध्यमातून सांगतो, काही अधिकाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे कृषी पंप काही अप्रूव्हल देताना काही लोक अप्रूव्हल देताना शेतकऱ्याला त्रास होतो, त्याच्यावरही सरकारने हे करून सनी त्या मिळेल त्याला सौर ऊर्जाला हे करा।